ठीक आहे. बोल पब्लिक बोल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि प्रथम सर्वांचं इंट्रोडक्शन द्या प्लीज. विद्या वायबसे बीड मधनं. मी चव्हाण साक्षी लातूरची. मी स्नेहा नलावडे सोलापूर. मी माधव राठोड नांदेड. सूरज सुनील फोटाने पुणे. आदित्य यादव कोल्हापूरचे. ठीक आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जास्त करून आईच्या क्लोज जास्त आहात की वडिलांच्या क्लोज जास्त आहात? तर सांगा प्रत्येकाने प्लीज. मी बाबांशी, कारण इमोशनल बॉन्ड पण आहे आणि बाकीचं असं अदर कम्युनिकेशन पण छान असतं आमचं. आणि समजून पण मला मम्मीपेक्षा जरा जास्तच घेतात. आणि हट्ट वगैरे पुरवायचे म्हणलं तर सगळ्यात जास्त हट्ट माझे बाबाच पुरवतात न सांगता. खूप छान. माझ्या जवळची म्हणजे आई, कारण लहानपणापासून मी छोटी गोष्टीला सांगते, शेअर करते. ती मला तिच्या सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि बाहेर कुठे आवरून जाताना कोणत्या कलरची साडी घालायची, मॅचिंग सगळ्या गोष्टी ती माझ्याकडून घेते आणि मी त्याच प्रकारे करते. ते एक आईचं नातं कमी आणि फ्रेंडशिपचं नातं जरा जास्त आहे आमच्यामध्ये, त्याच्यामुळे. व्हेरी गुड. म्हणजे माझ्यामध्ये थोडं डिफरन्शिएट करायला अवघड आहे मला, कारण मम्मी बाबा दोघं पण मला जवळचे वाटतात. मम्मीशी असं बॉन्ड आहे माझं की काय पण सांगू शकते मी तिला, काय पण शेअर करू शकते. आणि ती पण म्हणजे मला तिचं सगळं शेअर करते. किंवा मग तिच्या लाईफमध्ये थोडं काय झालं की मला लगेच आनंदाने सांगणार ते असं असं झालंच नाही, मग मी पण तिला सगळं सांगते. आणि बाबांशी असं आहे की त्यांचं माझं जरी जास्त बोलणं होत नाही तरी पण ते आहे ना मला असं इनडायरेक्टली सगळं समजून घेतात. आणि मला काय बोलायची पण गरज पडत नाही त्यांना, ते सगळं असं सांगूनच टाकतात आणि करतात माझ्यासाठी तेवढं. त्यामुळं एक असं आहे बॉन्ड तसा. खूप छान खूप छान. तुम्ही सांगा. माझ्यासाठी आई, कारण आई आणि माझ्यामध्ये जो बॉन्ड आहे ना, म्हणजे एक फ्रेंडशिपचा बॉन्ड असेल. आणि की आपलं काही लहानपणापासून ज्या गोष्टी आहेत ते आतापर्यंत सगळे समजून वगैरे सांगणं, की काही होणं, जे मुलींच्या गोष्टी मुली शेअर करतात आईंना, ते आई मला एक ॲज अ म्हणजे गर्ल म्हणून बी ट्रीट करते. की सगळं सांगणं. मोठा भाऊ आहे, मोठी बहीण आहे, त्यांच्या देखील गोष्टी मला सांगते. की एक सिक्रेट पर्सन पण, आणि मी एक सपोर्टिव्ह, आईला सपोर्ट करणारा मामाज बॉय म्हणतात ना सध्याच्या काळाला, तो मामाज बॉय आहे. त्याच्यामुळे आई सर्वात जवळची. मग अशी बोलला ते पण बोलू शकता. हा, आणि जर लाईफमध्ये सगळे हे जग नष्ट होत असेल आणि शेवटी कोणी एक जीवनात माणूस पाहिजे असेल, मला कोणी नको, फक्त आई हवी. आणि काय, आई म्हणजे सर्व काय माझ्यासाठी. आणि जे काय करणार आहे मी, पहिल्यांदा काही जे कमवेल पहिलं जे द्यायचं मला ते फक्त आईला द्यायचं. खूप छान खूप छान. माझंही आई आहे, कारण आई म्हणजे जे नातं ते वेगळंच असतं. कारण बाळाचं पहिलं प्रेम हे आई असतंच आणि आईचं शेवटचं प्रेम हे त्याचं बाळ असतं. तर ते नातंच वेगळं असतं. की म्हणजे आईला न सांगता, म्हणजे माझ्याबद्दल न सांगता तिला ओळखते की त्याच्या मनात काय चाललंय काय नाही, तिला कळून जातं. अजून की जे आहे गोष्टी वगैरे, की गाईड कसं करायचंय, की म्हणजे त्याचं करिअर वगैरे असं गोष्टी झाल्या तर ते सुरळीत जावं वगैरे, त्याच्यासाठी ती सांगते, गाईड करते. आणि इमोशनली अटॅच आहे मी पण. सर्व अशा सगळ्या गोष्टी सांगतो आईला, की जज वगैरे असं काही गोष्टी नाही, समजून घेते. ठीक. व्हेरी गुड, थँक्यू. तसं बघायला तर मला दोघेही क्लोज आहेत, पण आई जास्त क्लोज आहे. कारण बाबा जे असतात ते प्रॅक्टिकल विचार करून आपल्याला सांगतात किंवा स्ट्रेट फॉरवर्ड असतात जास्त. आईशी कसं, आई आपल्याला इमोशनली सांगते, समजून घेते. किंवा छोट्या दिवसभराच्या गोष्टी ज्या असतात, हिनं असं केलं तसं केलं, ह्या गोष्टी पण आईशी शेअर करतो. आणि ती पण त्याच प्रकारे समजून घेते आणि सांगते की काय करायला पाहिजे काय नाही असं. तर मला पण आई जास्त क्लोज आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांच्या खूप छान छान प्रतिक्रिया आल्या. थँक्यू.